बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणी करते कथा गाते गाणे बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी तुका मने चंदे मन मोहिले गोविंदे थोडा मॉनिटर किंवा दल्या नर नारी समचरण सरोजम सांद नीलांबदाभम जगननीत पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला नकंदरम कंजनेत्रम सदै धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग मन पांडुरंगातरू प्रथम नमन पांडुरंगातरू प्रथम नमन पांडुरंगातरू प्रथम नमन पांडुरंगातरू प्रथम नमन चरण सजदिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लम ब्रह्म विचारसार परमा मध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी मभयदाम जड्डंधकारहस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्देतां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठितटे भीमरत्यां मुरुं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणोमासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता ते पाण्याचं बंद करा तिकडचं बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतालावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमी दिलमाते महाराष्ट्रभूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा काल्याच्या प्रकरणातील गोकुळातल्या सुखाचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा,
पुण्यभूमी पावन क्षेत्र या नांदेड नगरीमध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने परिसरातील मंडळीच्या सहकार्याने आणि आपल्या लोकनेते लाडके आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांच्या पुढाकाराने आणि त्यांचेच बंधू एकनाथ कल्याणकर साहेब यांच्या आयोजनानं सुरू असणारा हा उत्सव आणि या उत्सवातील आजची ही काल्याची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. त्यानिमित्तानं सगळी गुणीजन महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद. मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये गोकुळातल्या सुखाचं वर्णन करतात. गोकुळीच्या सुखा अंत पारही राहिला नाही. काय एवढं सुख झालं होतं त्याचं कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. बाळकृष्णाचं प्रागट्य नंदाच्या घरी झालं म्हणून गोकुळातल्या नर नारी सर्वाला आनंद झाला. त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गावातल्या लोकांनी गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. आपण पण काल नवीन वर्षाचा आनंद गुढी उभारून साजरा केला, बरोबर आहे का नाही? गुढी हे एक आनंदाचं प्रतीक आहे. माझे जीवेची आवडी पंढरपुरा नैन गुढी, म्हणून ती गुढी उभारून सगळ्यांनी आनंद साजरा केला. म्हणून गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. बरं, जे कोणी कन्हैया, थोडा आवाज कमी करा, जे कोणाला जायचं त्यांचं मन स्वतःकडे राहता ते भगवंताचं होऊन जायचं. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे किंवा येणे मोहिले गोविंदे. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी, असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. सज्जनो, वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं असतो. काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. जसं मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान असतं, तसं वारकरी संप्रदायाच्या सप्ताहामध्ये काल्याच्या कीर्तनाला कलशाचं स्थान आहे. मंदिर पूर्ण झाले हे आपण कधी म्हणू शकतो? जेव्हा कलशारोहण झालं तेव्हा. मंदिराच्या कामा कलशू. कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही. तुम्ही घ्या बांधून, पूर्णत्व नाही. मंदिर पूर्ण झालं हे आपण कधी म्हणू? कलश बसेल तेव्हा, बरोबर आहे ना? कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही, तसं काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाला पूर्णत्व नाही. माया हो, बोला. न काही बी होच कसं म्हणता, लक्ष देऊन ऐका. नदीचं वाहन कुठपर्यंत? समुद्राला जाऊन मिळेपर्यंत. नदीने एकदा समुद्र त्या साऊंडला टेकू नका. माय 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 समुद्राला जाऊन मिळेपर्यंत. नदीने समुद्राला जाऊन मिळणं तिथं तिचं पूर्णत्व आहे. तसं काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे. मग 7 दिवस आपण शिवपुराण कथा ऐकली, बरोबर आहे का नाही? भगवान शंकराची कथा 7 दिवस झाले आपण श्रवण केली. पण आजचा हा काल्याचा समारोपाचा दिवस, म्हणून रोजचं कीर्तन वेगळं, कथा वेगळी, पण आजचं कीर्तन वेगळं. आजच्या कीर्तनात काय करायचं असतं? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णानं जे गोकुळात चरित्र केलं त्या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा नाही. आचार रामाच्या चरित्राचा करायचा आणि उच्चार कृष्णाच्या चरित्राचा करायचा. पुरुष मंडळ, रामाचं चरित्र आचरणीय आहे आणि कृष्णाचं चरित्र उच्चारण्यासाठी ठीक आहे. याचा अर्थ असा आहे, रामासारखं राहणं शक्य आहे. भजनी मंडळ, रामासारखं राहणं शक्य आहे, कृष्णासारखं राहणं शक्य नाही. किती बायका होत्या भगवान श्रीकृष्णाला माया हो? 16,108. आपल्या एकीनच फासुळ्या उघड्या पडल्या. दुसरी केल्यावर तर मडच न्यायचं काम आहे, बरोबर आहे का नाही? म्हणून करशील तरी नोहे काही. देवानं 12 गाव अग्नी गिळला होता. आपल्याला बिडीचा चटका दिला तर आपण 3 उड्या मारू. देवाची बरोबरी करणं आपल्याकडून शक्य नाही. म्हणून या चरित्राचा आपल्याला उच्चार करायचा, आचार करायचा नाही. त्या अगोदर काला शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. काला या शब्दाचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. काला शब्द कसा तयार होतो ऐकताय ना? लक्ष देऊन तुम्ही. काला शब्द कसा तयार होतो? का अधिक आला बरोबर काला. जन्माला का आला याचा खऱ्या अर्थाने विचार करणं म्हणजे काला. कोहम कथमिदम जातम कोवै करतास्य विद्येते. आहे मी कोण कोणी एक गावीचा, एक गटा ठाईचा ठाई एक. मी कोणत्या गावचा आहे, कुठून आलो, काय करायचं आणि कुठं जायचं, या 2-4 गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला.
काला हा 3 देहाचा होत असतो. हा विठाला विठाला काला हा 3 देहाचा होत असतो. माझ्याकडे लक्ष द्या. सूक्ष्म देहाचा काला वेगळा, कारण देहाचा काला वेगळा आणि स्थूल देहाचा काला वेगळा. काला 3 पद्धतीचा होत असतो. दही भाताचा खिचडी काला 1, हरिनामाचा खिचडी काला 2 आणि तुका म्हणे काला कोठे आभेद देखिला, आभेदाचा काला 3. दही भाताचा काला, हरिनामाचा काला आणि आभेदाचा काला. बोलत चला माय. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काय म्हणतात? बोला. काला. दूध आणि भाकरी एकत्र केली त्याला काय म्हणतात? काला. दारून पाणी एकत्र केलं हा कालवा. हा काला नाही हा. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काला म्हणतात. आता दही कोणतं आणि लाही कोणतं लक्ष देऊन आहे का बरं का? नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला. म्हणजे नाम मुखाला यावं त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. हे बसू द्या ना ताई. हो ताई. कोणतं दही आणि कोणती लाही? माझ्याकडे लक्ष द्या. नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला. आता इथं नाम जप करायला लागल्या का नाही काही महिला? मग हे नाम आणि त्या नामात प्रेम एकत्र झालं की काला. नुसतं नाम घेतलं तरी काला नाही, नुसतं प्रेम म्हणजे बी काला नाही. नाम बी असावं त्याच्यात प्रेम बी असावं. हे जेव्हा घडल तेव्हा काला. उगाच जप करायचा आणि माझा एवढा ठरलेलाचे म्हणून दनादन मनी वडायचे याला बरोबर आहे का नाही? जे हातात येईल ते 2-4 वडायचे याला काही काला म्हणत नाही. बरोबर आहे. एक माळ जपा पण प्रेमाने जपा. मी असं केलंच पाहिजे, एवढं ठरलेलं झालंच पाहिजे असं थोडंच काही आहे. प्रेमाने एक माळ जपणं आणि न प्रेम म्हणता 10 माळी जपणं काही फायदा आहे त्याच्यात? काही फायदा नाही. म्हणून प्रेम असलं पाहिजे. म्हणून थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. देवाला प्रेम पाहिजे. बरोबर आहे ना? देवालाच नाही हो, या जगात सगळ्यांनाच प्रेमाची गरज आहे. बरोबर आहे. या जगात मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळं प्रेमानं आपलंसं करता येतं. बरोबर आहे. माझ्याकडे लक्ष द्या बरं का. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचूनी काय? प्रेमाशिवाय भजन नाही, नाकाशिवाय मोती नाही, अर्थाशिवाय पोथी नाही, प्रेमाविना भजन नाही. लक्षात ठेवा. भजन नसल काय म्हणतात? मोबाईल ठेवा महाराज. काय म्हणतात? आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे. नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. देवाला रागापेक्षा अनुराग आणि नेमापेक्षा प्रेम कळता. म्हणून म्हणतात ना, गिरिधर लाल तो भाव कभू का, गिरिधर लाल तो भाव कभू का, कार तुना भूका, कार तुम्हारा भूका, राग कला नहीं, राग कला नहीं, जानत तू का क्या गाऊं कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला. गिरधर लाल तो भाव का भूका. लक्ष देऊन आहे का बरं का? राग कला नाही जानत तुका. आता स्वामीकडे आलात, काही फारस मोठं घेऊन यायची गरज नाही. अंतकरणात प्रेम घेऊन आलात की सगळं काही आहे. बरोबर आहे. प्रेम आणलं की त्याला सगळं काही मिळालं. आपण देवाला काय देऊ शकतो? कोणी म्हणाल मी ₹1,00,000 वर्गणी दिली. अरे तुला त्यांनी दिली अगोदर, मग तू त्याला दिली. त्याने जर तुला भिकारी ठेवला असतं तर तू कुठून दिली असती? तो ब्रह्मांडाचा मालक आहे. या जगाचा मालक देव आहे. त्याला आपण काय देणार आहे? बोला. काहीच देणार नाही. तो पहिल्यांदा आपल्याला देतो, मग आपण त्याला देत असतो. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. म्हणून म्हणतात, जो प्रेम गली में आए नहीं, प्रियतम का ठिकाना क्या जाने, जिसने कभी प्रेम किया ही नहीं, वो प्रेम निभाना क्या जाने. जो प्रेम गली में जो वेद
पढ़े और भेद करे, मन में नहीं निर्मलता आए। कोई कितना चाहे ज्ञान कहे, भगवान को पाना क्या जाने जो प्रेम गली में। काहे तेरे आँखियों में पानी, काहे तेरे आँखियों में पानी पानी पानी। कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी। दीवानी 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 ओ मेरा प्रेम दीवानी, ओ मेरा कृष्ण दीवानी। दीवानी दीवानी मेरा दीवानी, मेरा प्रेम दीवानी। काहे तेरे आँखियों में पानी, काहे तेरे आँखियों में पानी पानी पानी। कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी। देवाला गरज आहे प्रेमाची, म्हणून महाराज म्हणले नामाचं दही अन प्रेमाची लाई। म्हणजे नाम मुखाला यावं, ऐकताय ना, नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं। हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला। आता नाम मुखाला येणं सोपं आहे का अवघड आहे बोला माया हो? राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे बोला? बोला, असं आपलं क्लास घेतल्यावानी बोलू आपण ना, संवादातून। राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे। राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येण्यासारखं अवघड जगात काम नाही। पुन्हा एकदा ऐका, राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येणं अवघड आहे। राम म्हणताना पुरुष मंडळ तोंड वाकडं करायची गरज नाही, डोळे लावायची गरज नाही, थुकत बाहेर यायची गरज नाही, तोंडाची चव बदलावी म्हणून चकना खायची गरज नाही, बरोबर आहे? राम नामाला स्वतंत्र चव आहे। राम म्हणणं सोपं आहे, अमृताहुनी गोड बोला नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा काबा निघे। राम नामाची चवी, राम नामाची चवी, राम नामाची चवी, राम नामाची चवी। आनरस रुचती केवी, आनरस रुचती केवी, ऐशी सुख वचनी आहे, ऐशी सुख वचनी आहे। राम नामाची चवी, महाराज म्हणले राम नामाला एक स्वतंत्र चव आहे, बरोबर आहे ना? म्हणून म्हणतात जिवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे। नामा अमृत गोडी वैष्णवा लागली आहे ना। किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला। किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम। माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, किती गोड गोड तुझे नाम। किती गोड गोड तुझे नाम, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला। किती गोड गोड तुझे नाम। अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या। हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला म्हणा गोडी अभंगाची। बोला कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची। बघून घे सावळी मूर्ती अशा त्या पांडुरंगाची।
मनोभावे भजन तू कर प्रभूचा लग चरणाला प्रभूचा लग चरणाला करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची कधी लागे मेरा तुला वेडी अभंगाची बघून घे सावरून मुरझुआच्या भजनाची गोडी लागणं गरजेचे आहे. माझ्याकडे लक्ष द्या बरं. भजना कराय मग नामाचं दही आणि एकत्र करणं याचं नाव आहे काला. नाम मुखाला यावं आणि प्रेम निर्माण व्हावं हे झालं की झाला काला. बरोबर आहे ना. मग तो काला आज आपल्याला मिळणार हे आपलं भाग्य. मथुरेचा राजा आहे कंस. त्या कंसाची चुलत बहिणी देवकी. देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. कुणाला द्यावी आपली बहीण. मग त्यांचे बालपणचे मित्र होते वसुदेव. त्या वसुदेवाचा आणि देवकीचा विवाह सोहळा पार पडला आणि दुसऱ्या दिवशी गावातून आनंदानं वरात निघाली. वरात कळते ना सगळ्यांना. तेवढंच कळतं म्हणावं, बाकीचं काही कळत नाही. गावातून वरात निघाली आणि ऐन गावाच्या मधोमध वरात आली आणि त्या वरातीमध्ये एक विरजन पडलं. आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे. हिच्या पोट येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. सगळे खाली बसावर. विवाह सोहळा पार पडला. दुसऱ्या दिवशी थाटामाटात गावातून आनंदानं वरात निघाली आणि त्या वरातीमध्ये एक विरजन पडलं. लक्ष देऊन ऐका बरं का. वरात मधोमध आली आणि वरातीमध्ये विरजन पडलं. काय झालं? आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं सांगितलं, हे मूर्ख कंसा, ज्या बहिणीची एवढ्या आनंदानं वरात काढत आहे हिच्या पोट येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. हिच्या पोट येणारा 8वा जर मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं. माणसं माणसावर प्रेम करतात पण कुठपर्यंत? स्वतःला त्रास होणार नाही तोपर्यंत. स्वतःला त्रास झाला का प्रेम राहत नाही बरं का. डिपेंड ऑन सिच्युएशन. कंडिशन नुसार माणसं बदलत राहतात. माया हो बोला. चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला ना, फेकून देता. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. मग बोला 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 बोला. माशीला नुसतं फेकता, अगोदर चोखता मग फेकता. हा, त्याला मक्खी चूस म्हणतात. मग तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही पाहिजे. मग चहा फेकतात, तूप का फेकत नाही? चहा 5 रुपयाचा आहे महाराज, फेकाय परवडतो. तूप 1000 रुपयाचे, माशीला फेकाय परवडतं. बरोबर आहे. बाया माशी काढतात आणि म्हणतात पाणी मार. काय होत नाही, मार पाणी. जाग्यावर फिल्टर. वातावरणानुसार माणसाचं बदलणं असतं. कंसाने तलवार काढली, बहिणीच्या अंगावर धावून गेला. घेऊन या खडग माराया धावला, पण हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं, हे वेड्या, ही तुझी बहीण आहे. बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल. हिच्यापासून होणाऱ्या मुलाला मारायचंय ना, मग हिला मारून काय होणार आहे? ऐका, वसुदेवानं समजावून सांगितलं, आम्हाला दोघाला बंदीशाळेत ठेव. जे होतील मुलं तुला आणून देतो. बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल आणि नावाला कलंकही लागणार नाही. ही गोष्ट कंसाला पटली. दोघाला बंदीशाळेत ठेवलं. पहिला मुलगा झाला. तो मुलगा वसुदेवाने कंसाकडे घेऊन आले. कंसानं त्या निरागस मुलाकडे पहिल्यांदा आली. मला 8वा मारणार, पहिल्याला मारून काय करायचं? परत घेऊन जायला सांगितलं. लक्ष देऊन ऐका. पण नारदाला ही गोष्ट कळली. नारद म्हणले, हा असाच पुण्य करायला लागला त्याच्या पापाचा घडा भरणार नाही. आणि याच्या पापाचा घडा भरला नाही तर देव अवतार घेणार नाही. पुण्यसारा वया भेटे देव ऋषी, वधी बाळ काशी ठेवू नको. मुलाला घेऊन यायला सांगितलं. गरगर फिळवलं, शेळीवर आपटलं, मारून टाकलं. असं 1 2 3 नाही, 6 मारित दुराचारी. 6 मुलं दुराचारी कंसानं मारले. 7वा गर्भ योग मायेनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार. देवकीचे बसू द्या बसू द्या बसू द्या. का तिथं काय करायचं? आले त्याला बसू द्या, बसतील. 6 मुलं दुराचारी कंसान मारले. 7वा गर्भ योग मायेनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य,
कंसाचे हृदय जळत असे. देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख प्रकाश बंदी शाळेमध्ये पडला आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवाने सांगितलं, देवा तुम्ही लहान होऊन घ्या, बोलून घ्या एकदा, हो द्या तुमच्या मनात. माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही, मला कुठं न्या. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला. हे माया उपजली आठेवी आणि मद येते. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मला नंदाच्या घराला घेऊन जा आणि तिथं माया जन्माला आली असेल, तिला घेऊन इकडे या. किती सोपं आहे बोलणं. मला घेऊन जा, तिथं ठेवून द्या, तिला घेऊन इकडे या. हातापायात बेड्या, दाराला कुलप, कंसानं पारा डबल केला. नेणं सोपं असतं का? काही गोष्टी बोलणं सोपे आहे. आता इथं उभं राहायचं आणि एवढ्या विक्षेपात कीर्तन करायचं सोपी आहे? हा, पिक्चर पाहत आणि लेकरू बोलू द्या बरं, ताडकन गाला थांबता, मरण मुका पाहू दे ना, बरोबर आहे ना. आणि इथं किती बी विक्षेप करायला लागली, बरोबर आहे ना. आता तुम्ही आम्हाला टीव्हीवर पाहिलं, युट्यूबला पाहिलं आणि त्या अपेक्षा घेऊन कीर्तनात बसलेले असतात की नामवंत महाराज आहे बाबा, चांगलं सांगणारा महाराज आहे. पण विक्षेप झाल्यावर काय सांगन तू, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. मग विक्षेप महाराज म्हणले फार अवघड का, आभार मानाय उभं राहिले. आज आपल्या गावामध्ये सानप महाराजांनी वेळेवर येऊन सुंदर कीर्तन केल्याबद्दल मी सप्ताह कमिटीच्या वतीनं, गावकऱ्याच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. अरे म्हणलं जिवंत आहे मी अजून, लक्षात ठेवा. मारलं म्हातारीन मला टाळी वाजून, हा लक्ष देऊ नका बघा. 2 मिनिटाच्या सूचना जमस कीर्तन करणं सोपं आहे का मला सांगा. आता मला हे कीर्तन उरकून 1 ते 4 एखाद्या वेळी ते ऍडजस्ट करा, म्हणले बी नाही नाव घ्या म्हणून. या 8 दिवसात शेड उभं करणं सोपं आहे का. पण जे कमी देतं त्यालाही बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोबीच्या तयार राहणार. किती उरले, त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊ. बोलायला काय असतं महाराज, बोल बोलता वाटे सोपे, करणी करता रिकामी जागा कापे, घरी जाऊन भरा. बोलायला काही गोष्टी सोप्या असतात. कंसाने विचार, लक्ष द्या, वसुदेवाने सांगितलं तुम्हाला नेणं सोपं आहे का. भगवंत म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यानंतर सर्व व्यवस्थित होईल. ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. आली का मैत्रीण तुमची, हीच का म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यानंतर सर्व व्यवस्थित होईल. भगवंताने गर्भात प्रवेश केला आणि ऐका, भगवंताचं प्रागट्य होण्याच्या अगोदर स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले आणि देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाच्या येण्याचं स्वागत करतात. सर्वांनी टाळी वाजून म्हणायचं, या अस्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा,
सुस्वागतम शरणागतम कृष्णा सत्यवरम सत्यपरम ति सत्यम सत्यशिवनी निहितंज सत्यम सत्यश सत्यमृतमेव सत्यम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपद्ये. सत्य सत्य म्हणून भगवंताची गर्भस्तुती करतात. आणि ऐका, तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो. कोणता? श्रावण महिना, अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस. आणि रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. ज्या लक्ष देऊ नाही का, तेव्हा भगवंताचं प्रागट्य झालं. आणि आजचा दिवस स्वामीच्या प्रागट्याचा आहे. बरोबर आहे ना? आजचा दिवस स्वामीच्या प्रागट्याचा आहे आणि तेव्हा भगवंताचं प्रागट्य झालं. उचलीला कमळापती पायीचे बंधने गळती, आपोआप हातापायातल्या बेड्या तुटल्या. म्हणते असे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ, द्वारपाळ झोपी गेले, कुलप आपोआप उघडले. सुंदर एका भजनात वर्णन करतात. खुल गए सारे ताले वाह क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. तुम्ही चालीकडे जाऊ नका. तूने काजल लगाया दिन में रात हो गई, त्याला गाण्याचा ढंग आहे. खुल गए ताले सोए थे रखवाले, ते हाथों में बरछिया बाले, दिल के काले पड़े थे पाले, वो काल के हवाले होने वाले. वासुदेव ने शाम को उठाया था, टोकरी में घन श्याम को लिटाया था. बादल छाए उमड़ाए बरसात हो गई रे, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. काल झाला ना पाऊस, आहे की नाही? भगवंताचं प्रागट्य झालं. लक्ष देऊ नाही का? उचलीला कमळापती, टोपलीमध्ये टाकलं, गोकुळात घेऊन आले. गोकुळात माया जन्मात आली होती, तिला घेऊन मथुरेत आले. मथुरेत काय झालं आपल्याला पाहायचं नाही, गोकुळात काय झालं आपल्याला पाहायचं. लक्ष द्या माझ्याकडे. जी बाळंतपण करणारी असते ना, ती रोज जागा राहायची. पण आज तिला झोप लागली. पाहते तर काय, यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला. तिला असं वाटलं ही बात बसा बसा माय बसा, पटकन बाबाला जाऊन सांगते. बरोबर आहे ना? ऐकताय ना? बायांना एखादी गोष्ट कळावी, त्या जोपर्यंत 10-20 बायाला सांगत नाही तोपर्यंत त्याचं पोट मोकळं होत नाही. फक्त सांगताना बिचाऱ्या काळजी घेतात. तू म्हणून म्हणते नाहीत, म्हणशीन कोणा? तू म्हणून म्हणते ना, अख्ख्या सरपंच नगरला इस्तू लावते आणि उरलेला तरोडा नाक्यावर नेऊन टाकते. हा, जगातले 2 सर्वात फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरा फिमेल. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसांनी लक्षात आलं, तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. बरोबर आहे ना? पळतच गेली, बाबा 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 बाबा. एक बाई नवऱ्याला म्हणे, हो तुम्ही असे कशी माणसं म्हणे, ह्या कानानं ऐकता आणि ह्या कानानं बोला ना. तुमच्या माणसाचं असं कसं काय म्हणे, ह्या कानानं ऐकता आणि ह्या कानानं सोडून देता. तो म्हणे तुमच्या बायाचं बरं आहे, दोन्ही कानानं ऐकता आणि तोंडानं सोडून देता. बरोबर आहे का नाही सांगा? पळतच गेली, बाबा बाबा बाबा. नंद बाबा गायच्या गोठ्यात होते. अरे बोल छोरी का भयो, लक्ष देऊन ऐका बरं का. बोले बाबा लालो भयो. लालो भयो म्हणजे मुलगा झाला. नवरत्नाचा हार नंद बाबांनी तिच्या गळ्यात टाकला. एवढा आनंद त्या गोकुळामध्ये झाला. महाराज त्या आनंदाचं वर्णन अभंगाच्या गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. सुखा अंत पार नाही लेखा. एवढा आनंद गोकुळात झाला. एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते, गवळण हा गवळण मनसी गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एक पुढे माटी दाटी सुंद बडे, एक धावी एक पुढे माटी दाटी सुंद बडे. वान भरोनिया दाटी नंद गरी दाटी, वान भरोनिया दाटी नंद गरी झाली दाटी. तुईनीची गलबल झाली दासी धनी हेल गाली, गलबल झाली दासी धनी हेल गाली.
म्हणती गवळणीला पुत्र झाला. जोरात म्हणा जेवायला आहे नंतर. एक गवळण दुसऱ्या गवळ्याला म्हणते नंदबाबाला मुलगा झाला. एक धावी ती तिच्या पुढे पळते, ती तिच्या पुढे पळते. एक धावी एके पुढे वाटी ताटी सुंट वडे. वान भरोनिया ताटी नंदा घरी झाली. बोला दाटी सुईनीची गलबल झाली. दाशी जणी हेल घालणं माहितीये का तुम्हाला? नाही तेल घालणं माहितीये का? त्याच्यात आमचा हात कोण धरा माना मारा. दासी जणी हेल घाली. एवढा आनंद त्या कोकळामध्ये आहे. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंद झाला, आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी ग गोकुळावतर रे. गोड हसू तालात नाचू गाऊ तालात पैदन थर थर रे. अष्टमीच्या रात्रीला यमुनेच्या काठी गोकुळ उतरले. गोड हसू तालात नाचू गाऊ पैदन थर थर रे. फेर धरती उषा तुंद झाली विषा. फेर धरती उषा भव्य झाले देशा. नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. वा वा टाळ्या वाजवा त्या मायसाठी. तुम्ही नुसती पंगत हाणून जा घरी. बघा बरं असं असतं का भजनात? दणकन माईक घेतला आणि खनकन सुरू केलं म्हणा. किती सांगू मी सांगू कुणाला. बोला किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद. वा वा वा. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजन थर थरले. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून. नव्या नवतीचा शिंगार केला. वा 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 वा. तुम्हाला काही दुःख आहे का? बडपाचं काम नाही व्हाय. झाला एकदा स्वामीचा सप्ताह. आता पुढच्या वर्षी पाहून घेऊ. महाराज पाहिल्यावर काय सगळ्याला बरं वाटतं असं समजू नका बरं का. काही ना महाराज पाहिला की तळपायाच्या मस्त गल जाती. एक मला म्हणे महाराज दिसता. म्हणलं तुला का पोतराच दिसायला मग महाराजाचे. महाराज लोकांना काय करायचे म्हणे इस्त्रीचे कपडे. म्हणलं आणतो या घरातले गोदडे बांध माझ्या अंगाला. आता कपडे बी महाराजानं चांगले घालू नाही धारणे. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता. त्या हवा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे महाराजाची. हवा भरणार म्हणे महाराजाजवळ तर रेड कलरची इनोवा होती. कधी घेतली? ड्रायव्हर म्हणे ती विकली गेल्या वर्षी नवीन घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटात या दारात काही माग आहे आलो का मी. शुकांती काय ना सगळ्याला थोडा आनंद होणार आहे. आता हे एवढं शेड उभं राहिलं हे सगळ्याला चांगलं नसन वाटत. कायला वाटत असन की हे नसतं उभं राहिलं तर नाव ठेवाय जागा राहिली असती. हे काय सगळ्याला बरं वाटतं का? टाळ्या वाजवा एकनाथरावासाठी जोरदार. 8 दिवसात कपड्याचा मंडप मोठा असला तर उभा करणं होत नाही.
या 8 दिवसात शेड उभं राहिलं का नाही. मी त्याला काल म्हणलं बाबा कीर्तन लवकर चालू करा. म्हणले का? अहो म्हणलं ऊन आहे ना, 8 ते 10 करू म्हटलं, उन्हाचे दिवस आहे. ते म्हणे टेन्शनच घेऊ नका महाराज. म्हणलं मला उभं राहायचं आणि टेन्शन काऊन घेऊ नका. अहो म्हणे सुंदर शेडच केलेले आपण, मंडपच ठेवला नाही. म्हणलं तुम्ही तर सगळं मुळासहितच उपटून ठेवलं. मग आहे लक्षात ठेवा. मला सांगायचं काय हे सोपं आहे. किती आनंद आहे, आनंदी आनंद आहे आज. बरोबर आहे का नाही? मला सांगा, आज स्वामींचा प्रगट दिन आहे. तसं भगवान तिथं गोकुळात जो आनंद होता तो आनंद आज आहे. गवळणी जायच्या, मुलाला पायच्यान बाहेर येऊन चर्चा करायच्या. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदिले मन, 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 तेने वेदिले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. जसं येईन तसं म्हणा. चुकलं तर थोडंच वेळ लागणार आहे. कोणाचं चुकलं एवढ्यात, त्याच्यामुळं म्हणा पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदिले मन, तेने वेदिले मन, तेने वेदिले मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. वा वा, टाळ्या वाजवा याच्यासाठी. महाराज म्हणले पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिलिया वेध लावे. बरोबर आहे ना? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. गवळणी जायच्या, मुलाला पाहायच्या, बाहेर येऊन चर्चा करायच्या. काय सुंदर पोरग आहे. ऐकताय ना? ज्यानं माणसं एवढे सुंदर बनवले, तो देव कमी सुंदर असेल का? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, बोला करकटेवरी ठेवोनिया. त्याच्यासारखं सुंदर या जगाच्या पाठीवर कोण नाही. म्हणतात नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. दीन दयाल दया के सागर, जग में नाम तुम्हारा है, तुम बिन मेरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है. भव से पार उतरना में तो तेरा ही आना होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. गवळणी जायच्या, मुलाला पाहायच्या, बाहेर येऊन चर्चा काय. किती सुंदर पोरग आहे. आता एवढं सुंदर म्हणल्यावर कोणालाही वाटतं जाऊन बघावं. बरोबर आहे? पण माया हो, बाळांपणाच्या टायमाला महिला कधी बी जाऊ शकतात. महाराज पुरुषाला जाता येतं का? पुरुषांना जाता येतं का? नाही. मग पोरं जायला गेले. पोरं म्हणले आपण जाऊन बघून येऊ. गवळणी म्हणले पळा, तुमचं काम नाही इथं. पोरं रुसले, नंद बाबाकडे आले. बाबा बाबा, पोरगा असून पोराय पाहायला जमत नाही. आपल्या पार्टीचा माणूस असून हार घालाय आपण नाही. पक्षात राहून फायदा काय? बरोबर आहे? पोरगा असून पोराला पाहायला जमत नाही. नंदा बाबा म्हणले वेड्या हो, अजून मलाच कोणी जाऊ दे ना.
बाप असून मला कोणी जाऊ देणार, तुम्हाला कोण जाऊन देणार आहे? नंद बाबाला एक पोरग सल्ला देत, बाबा तो को पतो नाही, जब लाला का पहली बार मोडो देखनो है तो सजे धज के भीतर जानो पड है बोले. ही देवाच्या गावची भाषा आहे वृंदावनची. लक्ष दिलं तर कळेल. लाला का पहली बार मोडो देखनो है तो सजे धज के भीतर जानो पड़ो है बोले. नंद बाबा म्हणले, लाला मैं 90 साल को डोखरा मोको का सजाएगो तू? अरे 90 वर्षाचा म्हातारा माझ्या सजण्यासारखं काय राहील? पोरग म्हणे, देख बाबा मैं तो को ऐसो सजातोय, तू देख तो रह जाएगो. तुला असं सजवतो ना, तो सुद्धा आश्चर्यचकित होशील. नंद बाबा म्हणले, ले लाला मैं तो खडे रहेगो, तो को जैसो सजानो हे वैसो सजा. तुला जसं सजवायचं तसं सजव. पोरानं धोती आणली, बगलबंदी आणली, आडवं चंदन लावलं, गळ्यात अलंकार टाकली, डोक्याला पगडी बांधली, तोंडात पानाचा विडा दिला, मिशीला ताव दिला आणि आरसा समोर धरला. बढ़िया धोती नंद बाबा को पहनाई, बगलबंदी लाई, थापक थवा चंदन माथे पे पोस दियो, ओटो मोटो गाजर ओठन पे लगाई दियो, गले में माला डाल दियो, मुंह में पान दबाई दियो और दर्पण लेके खड़े रहेगो. देख बाबा तो को मैंने कैसे सजाए. नंद बाबा आरशात पाहतात आश्चर्यचकितच. काय होतास तू? नंद बाबा, काय होतास तू? काय काय होता, काय झाला? नंद बाबाला पोरं म्हणले, बाबा. नंद बाबा म्हणले, लाला सच्ची बताओ मैं कैसो दिख रो है? पोरग म्हणतं, सच्ची बताओ, तू तो आज ऐसो लग रो है जैसे आजी तेरो बिया भयो है. आजच तुझं लग्न झालं, नवरदेवातन तुझ्यात काही फरक नाही. नाचत नाचत नंद बाबा आज जायला लागले की ब्राह्मण लोकांना अडवलं. ब्राह्मण म्हणले, पहिलं पोराचं जात कर्म संस्कार करून घ्या, त्याच्याशिवाय पोरग पाय जमत नाही. ब्राह्मणान पूजेला बसवलं आणि स्वस्ती वाचन सुरू केलं. ओम स्वस्ती नः इंद्रो वृधश्रवाः स्वस्ती नः पूषा विश्ववेदाः स्वस्ती नताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ती नो बृहस्पतिर्दधातु. डोळ्याला पण लावा. म्हणा मम आत्मना श्रुते स्मृते पुण्यफल. बरोबर आहे का? लक्ष देऊ नाही का? डोळ्याला पाणी लावा, देवावर अक्षता टाका, फुलं टाका, दूध टाका, तूप टाका. नंद बाबा सगळं उलट करत होते. दूध टाका म्हणलं की तूप टाकायचे, तूप टाका म्हणलं की दही टाकायचे. ब्राह्मण रागवले, बाबा ये क्या कर रहे हो? दूध की कह रहे, फूल की नाही, फूल की कह रहे, शक्कर की नाही, शक्कर की कह रहे, घी की नाही, आप क्या कर रहे हो? नंदा बाबा म्हणले, ब्राह्मण देवता मारो मन आबिस पूजा पाठ में कछु ना लागे है, मारो मन तो छोरा में चलो गयो है. माझं मन गेलं पोरात, मला पोरग पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही. नंद बाबा नाचत नाचत आत जातात, कन्हैयाला घेऊन बाहेर येतात, नंद उत्सव साजरा करतात. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, गुढिया तोरणे करती कथा गाते गाणे, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, विठोबार गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. नाचत नाचत आज जातात, कन्हैयाला घेऊन बाहेर येतात, नंद उत्सव साजरा करतात. आणि वेळ कमी असल्यामुळे देवानं रांगाय सुरुवात केली. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत. आणि रंगनाथ तुम्ही देखिए नाचवे, जसवंत पैसा के आलिया कृष्णा सिद्ध बाबे, जसवंत पैसा के आलिया कृष्णा की मागे. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, कन्हैयानं रांगाय सुरुवात केली. आणि रांगत असतानाच खोड्या कराय सुरुवात. रांगत रंगनी चोरीत लोणी, रांगत रंगनी चोरीत लोणी, गावणी धरती गवळणी, गावणी धरती गवळणी, बांधिती चरणी देती गाराणी, बांधिती चरणी देती गाराणी. यशोदे साजने यशोदे साजने, दैव्रत बक्षुने तमाळ निळे, नवल केले साजने. कृष्णा
असताना देवानं खोड्या करायला सुरुवात केली. आता लहानपणी कोणी बी खोडकर असतं बरं का. आता मी जरी असलो तर काही लगेच शाना झालो नाही. लहानपणी कोण खोड्या केल्या नाही सांगा. उगा म्हाताऱ्या माणसाने पोरावर दाब टाकायचा नाही. आम्ही का तुमच्यासारखे होतो, तू का साधा होता. सगळ्या नगराला तो बायोडाटा माहिती आहे, बरोबर आहे का नाही. उगा वय वाढलं म्हणून लोक बोलत नाही, एवढाच त्याचा अर्थ असतो. लहानपणी खोड्या केल्या नाही असं कोणता माणूस सांगा. लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद देणार असतं. बघा एखाद्या गवळणी ना रांगोळी काढली का कन्हैया लगवीनं दुसरी रांगोळी काढायची. अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी. अशा खोड्या लेकरांनी. लेकरं खोडकरच असतात ना. जरा 5G विनोद आहे, कळला तर बघा. तुम्ही शहरातले आत म्हणून सांगतो. एक पोरग शाळेतच गेलं नाही. त्याचे मास्तर म्हणले, बाळ्या तू शाळेत काऊन आला नाही रे. ती म्हणे ABP माझा पाहत होतो. आणि ती बाई म्हणली कुठेही जाऊ नका, पाहत राहा ABP माझा. मग कुठंच गेलो नाही म्हणे, इथंच बसून आहे का नाही सांग. लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद देणार. एक पोरग बापाला म्हणे, बाबा मला बुलेट गाडी पाहिजे म्हणे. बुलेट गाडी माहिती ना, ती मोठ्या आवाजाची. बाबा मला बुलेट पाहिजे. बाप म्हणे देवान 2 पाय कशाला दिले म्हणे, एक किक माराय आणि एक गिअर टाकाय. काय बोलणार रे तुम्ही आता, बोला. लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद. पोरगी मला पप्पा म्हणे परवा 2-3 दिवसापूर्वी, पप्पा मला नवीन ड्रेस आणा. लय छोटस आहे पण लक्ष द्या. पप्पा मला नवीन ड्रेस आणा. म्हणलं बाळा हा फाटू दे मग नवीन आणू. फाडा तिनं आणा म्हणे नवीन. आता लेकराचं काय आहे लक्ष देऊ नका. लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद देणार असतं. कन्हैया एवढे खोडकर होते, रांगत असताना चोऱ्या केल्या. आता चोरी केली हे महत्वाचं नाही, कशाची केली हे महत्वाचं आहे. देवानं आपल्यासारख्या चोऱ्या केल्या नाही. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस. आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्या परवा माई आणली हो. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता. ते ना दुसऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढा, सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय पाहता. एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही, एकटा आमदार तालुका बदलू शकत नाही, आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा जर विचार केला ना, उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे. इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. मग मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत राणे बाहेर काढा. मंदिरात सूचना असतात, शांतता राखा. अरे इथं जर ह्या सूचना लिहाव्या लागतात तर मग आपण ही सुज्ञ असल्याची पावती आहे ना. एक ते राजकारणी लोकच भ्रष्ट असतात असं म्हणणं 100% चुकीचं आहे. 100% चुकीचं आहे. म्हणजे राजकारणाचा कार्यक्रम आहे म्हणून बोलत नाही हा. माझे रोजचे वक्तव्य काही आहेत हा, लक्षात ठेवा. मला सांगा माणसाचा स्वभाव कसा आहे बघा. माणूस आंघोळीला गेला का 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातो, आणि 1 रुपयाची शॅम्पूची पुडी अख्खी लावत नाही. गरीब असू द्या श्रीमंत असू द्या, अर्धी आज लावतो ना अर्धी उद्याच्याला ठेवतो. ते हातावर जर जास्त पडली तर पुन्हा पुडीत घालतो तो. हा पराक्रम त्या एकट्यालाच माहीत बाथरूम मधला. ब ते चिकट असल्यामुळं जात नाही, तोंडाने फुकतो, पण ती अर्धी पुडी त्याच्यात घालतो. 1 रुपयाची शॅम्पूची पुडी अर्धी आज लावतो ना अर्धी उद्याच्याला ठेवतो, पण 300चा खंबा एका दमात हाणतो. अजिबात उद्याचा विचार करत नाही. मग 1 रुपयाच्या पुढीने एवढा मोठा गॅप भरून निघणार आहे का. हा स्वभाव आहे माणसाचा, बरोबर आहे का नाही. चोरी केली हे महत्वाचे नाही, कशाची केली हे महत्वाचे. हरीने माझे हरीने हरीने माझे हरीने चित्त, हरीने माझे हरीने हरीने माझे हरीने हो भारविता विसरले, भारविता विसरले
हरीने माझे हरिले चित्त वा काय श्रोते हो एक नंबर वा वा महाराज म्हणले हरीने माझे हरिले चित्त चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे गरुड ध्वजे आता काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे घरानं घेऊन यायच्या यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे का जावे आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं यशोदा माता उलट त्यांना म्हणायची बाळ सगुण गुणाचे ताणे बाळ दिसतय गुजिरवाने काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी तुम्ही लपून याचा भोवरा आळ घेता शारंग धरा तुम्ही 12 घरच्या 12 गे नांदेडच्या नारी हा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी बाळ सगुण गुणाचे ताणे बाळ दिसतय गोजिरवाने काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी माझ्या पोराचं गारानं सांगू नका आणि जर माझं पोरग खोडकर असल तर त्याला पुराव्यासहित माझ्याकडे घेऊन या बरोबर आहे ना पुरावा असेल तर पुरावा पुरावा असेल तर पुरावा आणि पुरावा नसेल तर का पुरावा म्हणून म्हणतात बिनबुडाचे आरोप करू नका पुरावे सादर करा पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे अध्यक्ष महोदय विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून द्यावे राजकारणातून संन्यास घेईल अध्यक्ष महोदय मतदार संघात पाय ठेवणार नाही अध्यक्ष महोदय असंच असतं ना जमतं मला थोडं थोडं बरं का लक्ष देऊ नका पुरावा पाहिजे ना यशोदा माता म्हणे पुराव्यासहित घेऊन या गावात एक गवळण आगाव होती बघा प्रत्येकच गावात एखादी आगाव गवळण असते या ती गवळण म्हणे कन्हैया गरीबाच्या घरी जाऊन काय चोऱ्या करतो माझ्या घरी ये बांधून नाही टाकलं तर नाव बदलून ठेवन देवाला आडवं बोलणं जमत नव्हतं कन्हैया म्हणे पेंद्या हिचा घर नंबर लिहून घे रात्रीच्या टायमाला तिच्या घरी गेले दही दूध खाल्लं आणि बांधून टाकल म्हणली होती ना तिची वेणी गवळ्याची दाढी दोन्हीची गाठ मारली निघून गेली पूर्वी गवळणी लवकर उठायच्या कशामुळं बोला ना दळाव लागायचं आता गवळणी नाही दळत आता गवळी दळतात घेतला डबा की गिरणीवर गवळणील उठायचं काम नाही आता गवळणील फक्त ऑनलाईन यायचं काम आहे विठाला विठाला पूर्वी सारखं थोडं राहिलं आता होय आजी तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणल्यावर कुठं जावं लागायचं आडाला जायचं बादलीनं काढायचं हांड्यात टाकायचं डोक्या हांडा घ्यायचा रांजणीत टाकायचं किती कष्ट होते पूर्वी बायाला सर्वात मोठं टेन्शन जर कोणतं असेल तर पाणी भरायचं आणि आता बायाला सगळ्यात मोठं टेन्शन कोणतं असेल तर व्हॉट्सअप चेक करायचं राहिलं बस याच्यापेक्षा मोठं टेन्शनच नाही बिचारायला बरोबर आहे का नाही मग ते किती कष्ट होते आता ते कष्ट राहिले का आता गावाला टाकी पाईपलाईनचा सप्लाय दारात नळ आणि बालाजीराव सारखा असला तर घरात बी नळ बरोबर आहे का काही ताण आहे का नळाला हंडा लावायचा आणि घरात पाणी न्यायचं कष्ट राहिले नाही आता त्याच्याही पुढची सुविधा आली नळाला बी हंडा लावायची गरज राहिली नाही नळाला नळी लावायची आणि नळी हांड्यात नेऊन टाकायची काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळीच त्याच्या तोंडात घालते कमी करायच्या नाही जमाना बदलत चालला बघा मला एकानं काल परवा मेसेज केला म्हणे महाराज इथून पुढच्या पोरांना आईच्या पदराची सावली मिळणार नाही मला वाटलं आता 10-15 दिवशी भूकंपाचे झटके बसले ना आपल्या इकडं म्हणलं काही भूकंप होणार आहे का रे म्हणे नाही म्हणलं काही मग प्रलय येणार आहे का म्हणे नाही म्हणलं तुला काही भविष्य कळतं का म्हणे नाही म्हणलं मग इथून पुढच्या पोरांना आईच्या पदराची सावली का मिळणार नाही म्हणे इथून पुढच्या आया जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालणार पदरच राहणार नाही तर सावली मिळायचा काय प्रश्न आहे का काय प्रश्न आहे महाराज सांगा बरं काही नाही पूर्वीसारखं थोडं राहिलं आता बदलला ना जमाना मग ती गवळण सकाळी सकाळी उठली आणि तिच्या मानेला बसला झटका ती म्हणते अहो शोभतं का या वयात वेणी ओढायला तुम्हाला तो म्हणतो म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते मला म्हणते वेणी ओढते मस्तोनिया मातली धांगडी करशी ओढाओढी मज लागे प्रमाण आहे त्याला माझ्या मनाचं बोलत नाही हा
ते पाहतात दाढीची आणि वेणीची गाठ. म्हणे कोणतरी गाठ मारली, पण आता सोड ना. आता मला सांगा, ब्राह्मणांनी आपल्या गाठी मारल्या, सुटायला लागल्या का? देवान मारलेली गाठ सुटत असते का? सोडाय गेले सुटाना. गवळी म्हणे मग आता कापून काढू. कात्री का उशाल घेऊन झोपतं का माणूस? कात्री होती वरच्या मजल्यावर. गवळी म्हणे जाय कात्री घेऊन ये. ती म्हणे हाय का थोडी तरी अक्कल, एकटीला कसं जाता येईल? उठा म्हणे. निघाला दिंडी 16 वरच्या मजल्यावर. कापाय गेले कापना, जाळाय गेले जळना. मग गवळ्याच्या लक्षात आलं हे कन्हैयाचं काम आहे. म्हणे का ग तू कन्हैयाला काही बोलली होती का? म्हणे म्हणलं होतं आमच्या घरी मग बांधून टाकते. कशाला आगीत हात घातला म्हणे तू? आता त्याच्याकडे गेल्याशिवाय गाठ सुटणार नाही. गवळण म्हणे आता असं सोंग घेऊन त्याच्या घरापर्यंत जायचं काय? गवळी म्हणे आता त्याला नाविलाज आहे. तोपर्यंत कन्हैयानं सर्व पोरं दारात आणून उभे केले. पोर हो म्हणे या घरातून आता सोंग बाहेर येणार. ते सोंगच होता ना. लग्नात नवरदेव पुढं, आज नवरी पुढं. ती 6 फुटाची, हे 5 फुटाचं. हे पंजाव चाललं बघा. माझ्या मनाचं नाही हा. गवळण गरगर गिरक्या घेई, गवळी दाढी वर वर करी. प्रमाण आहे त्याला. पोरानं सोंग पाहिलं, हुर्या हय 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 हय. पोराच्या पान उडाली धूळ. धूळ गेली गवळणीच्या नाकात. नाकात धूळ गेल्यावर काय होतं? बोला ना. शिंक येते. गवळणीनं आज शिकेलं का मागचा गवळी रपकन पुढं. भांडण नंद बाबाच्या दारात. म्हणे एवढी गाठ सोडून दे. आपण मारली नाही म्हणे बा. तू मारली नाही पण सोडून दे. हा तसं असन तर सोडतो म्हणे. आणि गाठ सोडता सोडता गवळणीच्या कानात म्हणे बरं आहे का? लागशील का माझ्या नादाला? म्हणे आता तुझ्या नादाला लागणार नाही. अशा खोड्या केल्या. एक दिवस घरातच खोडी केली. एवढीच खोडी सांगणार आणि थांबणार. हा काय खोडी केली घरात? आईच्या मांडीवर होते. आईच्या मांडीवर होते ना. आईला म्हणले मैया तो काही बात पूछू? बोले पूछना लाला, तुझे जो पूछना है वो पूछ. मैया सच्ची बताओ, तुझे दूध प्यारो लगे है या पूत प्यारो लगे है? तुला दूध जास्त आवडतं का मी जास्त आवडतो? लक्ष देऊ नाही का बरं का? काय म्हणले आईला? तुला मी आवडतो का दूध आवडतं? यशोदा माता म्हणे लाला ये कोई पूछवे वाली बात है? मुझे दूध ना प्यारो लगे है, मुझे तो पूत प्यारो लगे. मला दूध नाही आवडत वेड्या. तुझ्यापेक्षा का दूध जास्त आलं का? मला तू आवडतो. आणि आईच्या मांडीवर होते कन्हैया आणि पातेल्यात तापाय दूध ठेवलं होतं गॅसवर. बरोबर ना? कायची गॅस होते तवान काही बी होस म्हणता. ते तापाय दूध ठेवलं होतं आणि लक्ष देऊन ऐका बघा. कन्हैयानं दुधाला इशारा केला या पातेल्याच्या बाहेर. आणि दूध उतू चाललेलं यशोदा मातेनं पाहिलं. वराला दणकन मांडीच्या खाली फेकलं आणि दुधाकडं पळत गेली. बाया किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं दूध उतू चाललं. आणि माणसं किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं मोबाईल वाजायला हवं. कोणाचा आहे उचलू का? सज्जन माणसाला कळल, बाकीच्या नाही कळणार. बरोबर आहे का? पळतच गेली यशोदा माता आणि पातीला खाली घेतला. आल्यावर कन्हैया म्हणले काय खोटारडी आहेस ग तू? आता म्हणली होती मला दूध नाही आवडत, तू आवडतो. दूध उतू चाललं तर मला मांडीच्या खाली फेकलं, दुधाकडे पळत गेली. यशोदा माता काय म्हणते बघा. लाला तो है तो नेक सो छोरो, लेकिन बातें ऐसी करो है मारी बुद्धी की खोपडी गरम होई जाए. आहे तर एवढंच पण कधी कधी म्हाताऱ्या माणसाची बुद्धी तुझ्या पुढे बंद पडते. लक्ष देऊन आहे का बरं का? आणि बायांना दूध जास्त आवडतच आहे ना. माझी तब्येत काय झाली नाही माहितीये का? आमच्या आजीन मला दूधच खाऊ दिलं नाही. मेली ती डंगरी. आता मला वाईट म्हणणार लय दिवस जगत नाही बरं का. आणि दुधापेक्षा साय जास्त आवडते बायाला. बरोबर आहे ना? एका बाईन चहा घ्यायला नेलं. म्हणे चहा घेता का दूध? म्हणलं दूध. तिने माझ्या समोर कप मांडला. ते पातीला धरलं, दूध वाटायची. मला बोलायची दूध वाटायची. ती साई पुढे आली. मला वाटलं पडती 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 पडती. कशात टोकावा आलं का बाई ना. साई तर मालेगावच्या पलीकडे नेऊन घातली तिने. मी तर तेव्हापासून दूधच प्यायचं बंद केलं. ज्या बाईला 32च्या 32 दात हे तिच्याच घरचं दूध प्यात जा. नाही तर दुधाचं कधी नकळत दही होतं. काही मिळच नाही महाराज त्याला. बाबा अशा खोड्या केल्या. म्हणा आई मी काळा का झालो सांग. एखाद्या पोराने विचारलं मायबापाला काय सांगाव. यशोदा माता म्हणे तुझा रात्री 12ला जन्म झाला, त्या अंधाराची सावली तुझ्यावर पडली म्हणून तू काळा झाला. यशोमती मैया से बोले नंदलाला, यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला,
वाह वाह, तुम्हाला फुकट थोडंच खाऊ घाललं. यशोमती मैया से बोले नंद लाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. बोली मुस्काती मैया ललन को बताया, काली आंधी आरी आधी रात में तू आया. सावरा कन्हैया मेरा हो, सावरा कन्हैया मेरा काले नैनों वाला, इसीलिए काला. यशोमती मैया से बोले नंद लाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मान तू दिलदार है. वे 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 काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मान तू दिलदार है. काळी घोंगडी हातामध्ये काठी, भगवंत गाय. लक्ष द्याय का, यशोदा मातेला कळलं आपलं पोरग खोडकर आहे, आता याला घरी ठेवायचं नाही. गोधने चारावया जातो, शारंग पाणी मार्गी भेटली. राधिका गवळणी कृष्णदान मागे निरी आसडोनी. भगवंत गायी चारायला गेले. गायी चारायला रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडी बाला. गायी चारायला रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडी बाला. गाई चारायला रानात गेला माझा गोपाळ घोंगडी बाला. गाई चारायला रानात गेला माझा गोपाळ घोंगडी बाला. गोपाळ घोंगडी बाला, गोपाळ घोंगडी बाला, गोपाळ घोंगडी बाला, माझा गोपाळ घोंगडी बाला. गायी चारायला रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडी बाला. गाई चारायला रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडी बाला. गाई चारायला रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडी बाला. गायी चारायला रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडी बाला. पुढं पुढं सरका, आता गर्दी वाढणार आहे, जेवायचा टाइम झाला. हा, भगवंत गायी चराय गेले. तिथे गेल्यानंतर खेळ खेळला. हमामा होतो तो हुंबरी. बघ तो बघ ती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडिला. सत्वगुण रजगुण तमगुण या तिन्हीचा खेळ भगवंतानं मांडला. खेळून खेळून पोरं दमले. पोरं म्हणले देवा आता खेळण्यात मजा नाही. 9 वाजता सुरू झालंय, 11 वाजायला लागले. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. भगवंत म्हणले भुका लागल्या, अगोदर आपापल्या गायी वळून आणा. चला वळू गायी, बैसू जेवू एके ठाई. बहु केली वनवन, पाय पिटे झाला शेण. खडकी सोडी येल्या मोठा. ऐका, आजचा दही काला गोमटा दही काला करायचाय. मग भगवंत म्हणले भुका लागल्या, अगोदर आपापल्या गायी वळून आणा. कोणत्या गायी? 1 मिनिट लक्ष द्या. गायी कोणत्या? गोकुळ कोणतन काला कोणता. शरीर म्हणजेच गोकुळ. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या झाल्या गायी. याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा. म्हणून राजा एक देहपुरी, त्या पुरीचा राजा आहे मन. मग सगळ्या गायी ओळता येतात, पण मन ओळता येतं का? तुका मने तू राख मनेरी. देवा ही मनरूपी गाय तुम्ही ओळा, बाकीच्या गायी आम्ही ओळतो. भगवंतानं आपली बासरी काढली आणि सर्वांच्या गायी एकत्र केल्या. धीरे से बजाना बंसी बजाने वाले, जरा जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले हो, मुरली सुनाने वाले. जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले हो, मुरली सुनाने वाले. हाथों में लकड़ी खांदी कमलिया, हाथों में लकड़ी खांदी कमलिया, हाथों में लकड़ी खांदी कमलिया, गौआ चराने वाले, मुरली सुनाने वाले. बोला
बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले, मुरली सुनाने वाले, घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है। हरि की मुरली बाजी रे, जमुना के तीर बाजे, जमुना के तीर। कोणताच महाराज म्हणू देत नाही, मना चान्स आहे की नाही. महाराज म्हणले भगवंतानं सुंदर बासरी वाजवली, सर्वांच्या गायी एकत्र केल्या, सर्वांच्या शिदुऱ्या घेतल्या, माझी आई तैशी पाय, नाही तरी घरा जाय चोरोनिया माय नवनीत आणावे तुका म्हणे हरी, माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाय वेगळे, खडकी सोडियेल्या मोठा बिप्रद्वैनुम जठरपटयो शुंगवेत्रे जगक्षे वामे पानुमसुन कौलम तत्फलान्निंगुलेषु तिष्ठन्मध्ये सुपरिसुरदो हासे नर्म विश्वै स्वर्गे लोके मिषते भूभुजे यज्ञ भोग बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांनी जय जयकार केला. जीव साम्रावती काला पहावयती काल्याचे आशे देवजळी झाले माशे, भगवंतानं काला मिळू दिला नाही, तो काला तो आम्हाला मिळणार हे आपलं परम भाग्य आहे. बोलण्यासारखं भरपूर वेळ संपत आलेला आहे. नियोजित वेळ 8 ते 10 होती, पण वेळेमुळे आम्ही 9 ते 11 ठरवलं. बरोबर आहे. 9 ते 11 ची आपली या ठिकाणी सेवा झालेली आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, तुम्ही पण ऐकायला गोड आहात. पण आता असं झालं ना, मलाही पुढं तुमच्यापेक्षा जास्त लोक पुढं वाट पाहत माझी बसलेले आहेत, आहे का नाही. कथा आहे त्याच्यामुळं तिथंही जाणं मला गरजेचं आहे. आता हा पहिला वेळ आहे. मी दादांना एकनाथ भाऊला तेव्हाच सांगितलं होतं की मी 8 ते 10 करीन, आहे का नाही. ते म्हणले 8 ते 10 करा पण या. पण आता 9 ते 11 सव्वा 11 व्हायला लागले. पुढं जातो राजकारण करत असताना, राजकारण करत असताना अशा प्रकारे कुठंतरी थांबलं पाहिजे. बरोबर आहे ना. वेळेत थांबावं माणसानं, वेळेत नाही थांबलं की माणसाची किंमत राहत नाही. म्हणून आज हा कार्यक्रम या ठिकाणी स्वामींच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने आमचे तुमच्या सर्वांचे लाडके असणारे लोकनेते, बघा जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढत होती तुमच्याकडे, बरोबर आहे का नाही. पण रात्रंदिवस लोकांच्या कामासाठी आपल्या परिवाराचा विचार न करता आपण जनतेची सेवा करत राहावी. आणि त्या सेवेचा मोबदला शेड किती दिवसात उभं राहिलं, बोला बोला बोला. 8 दिवसात जसं शेड उभं राहिलं, शेड जेवढ्या फास्ट झालं तसं बालाजीराव आमदार बी तेवढ्याच फास्ट झाले. असं वाटत नव्हतं ना कुणालाच की 8 दिवसात शेड कसं उभं राहील, तसं असं वाटतच नव्हतं बालाजीराव कसं काय निवडून येतील, बरोबर आहे का नाही. पण हे जसं 8 दिवसात उभं राहिलं ना आश्चर्य झालं, तसं बालाजीराव सुद्धा आमदार होऊन आश्चर्याचे आहे. आणि सगळ्या आमदारा खासदारात बरं का, आता माझ्या बरेचसे आमदार खासदार अतिशय घनिष्ठ आहेत, पण त्यात आमचे संतोषरावजी बांगर, ते आम्ही अशा गप्पा मारत बसलो, काही बोललं तरी राग नाही, काय कशाचा अहंभाव नाही. मी आमदार आहे असं मिरवत नाही. अहो आमदारा शेजारी फोटो काढणारा फुकतो, बरोबर आहे ना. तो असा मोठा करून फोटो लावतो आणि लगेच लोकाय सांगतो साहेबाचे ना आपले लय संबंध. बाबा 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 टाट लावून जेवतो मी साहेबाच्या. आपल्या शब्दाच्या पुढे साहेब नाही. बायको तू ऐकत नाही रे, साहेब शब्दाच्या पुढे नाही. काय चाटा मारतात माणसं सांगा बरं. गडकरीचं भाषण मी ऐकलं होतं एकदा, चहापेक्षा किटली गरम, बरोबर आहे ना. इथं बालाजीराव लक्ष ठेवा बरं का, अतिशय शांत, अतिशय शांत, प्रत्येकाच्या सुख दुःखात सामील. आणि आमदार म्हणून मिळवणारा ना एक जमिनीवरचा नेता आपल्या सगळ्याला मिळाला मला. आणि हे बघा, जाणतं व्हा पण जाणून नेमतं होणं गरजेचं असतं. तुम्ही तुमचं मोठेपण जर मिरवायला लागले ना तर लोक पुन्हा उलट करतात. मी एवढा मोठा जरी महाराज असेल तर मी गावात महाराज की लय मिरवत नाही, बरोबर आहे. मी पोरात गेलो पोरासारखं राहतो, माणसात गेलो माणसासारखा राहीन. मी दुबईला कीर्तन करून आलो, गावातले म्हणतील आम्हाला काय घेणे, बरोबर आहे ना. आपल्या माणसात आणि एवढे विकासाची कामं, जवळपास 3-4 हजार कोटीचे कामं, सोपी गोष्ट नाही बरं काही. हे बघा, सगळ्याचं तर समाधान माणूस करू शकत नाही. एका घरात 5 माणसं असतात तर 5 प्रकारचे असतात.
बायको एक म्हणती तर नवरा एक म्हणतो, तर पोरग एक म्हणतं, तर सासरा एक म्हणतो, तर सासू एक म्हणते. घरात भाजी विचारा, ते म्हणते वांग्याची करा. पोरगी म्हणते नाही नाही वांग मला जमत नाही, बटाट्याची करा. बाप म्हणतो बटाटा जमत नाही मला वाते. ते म्हणतं मग काय. एका घरात एका भाजीचा निर्णय होत नाही लवकर. एक माणूस सगळ्याचं समाधान करू शकत नाही. मी जाता जाता एकच सांगेल तुम्हाला, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं. आणि चुका काढणारी माणसं नामर्द असतात ना. चुका काढणाऱ्याला काय त्या काय पैसे लागतात का सांगा बरं. आता हे 8 दिवसात शेड उभं करून, इथला हे शिशी रोड करून, इथं हा सप्ताह आयोजित करून, काल्याचं कीर्तन ठेवून, महाप्रसादाची व्यवस्था करून, एवढं सुंदर नियोजन केलं. याच्यात चुका काढत बसाव का? नाही, याच्यात चुका काढत बसू नये. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. एवढं शेड 8 दिवसात उभं राहिलं ना, दुसऱ्यानं 15 दिवसात लागतं. महाराज सांगा, करणं अवघड असतं. आणि समाधान होत नाही. चुका काढत काय पण घेतली म्हणजे हे अर्धांगिनी आहेत असं वाईट विचार कोण करता हो. हा, अर्धांगिनी. मग एका मीडियावाल्याने विचारले का बाईला, कसा वाटला शिंदे साहेबाचा निर्णय? आता तुम्ही कधी माहेराला जा, कधी या, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे काय धडाचा निर्णय नाही हा. काय फायदा आहे एसट्या फुकट करून, माहेर गावात ते रिक्षा फुकट पाहिजे. वागत सांगू ना. हा असं कसं होईन काय? बरोबर आहे का नाही महाराज? चूक काढायची म्हणल्यावर कशात निघणार नाही सांगा, बरोबर आहे का नाही? इथं आता मी कीर्तन सोडल्यावर काय म्हणतील, लय लवकर सोडलं. अरे तू उशिरा आला, लवकर काय याचं सोडलं, बरोबर आहे का नाही? चुका काढायच्या म्हणल्यावर एखाद्यानं चांगला बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतील बोलवलं, आपलं काम काय? आपलं काम काय? कौतुक करायचं, जेवण करायचं. छान बांधला हो तुम्ही बंगला. नाही होत आमच्याकडून बांधणं, पण तुम्ही बांधला तरी आम्हाला आनंद आहे. आनंद आहे. आज तुमचं झालं, उद्या आमचं होईल. कौतुक करा, जेवण करा, निघून या. ते कौतुकही करत नाही, जेवणही करत नाही, तिथं जाऊन शानपणा करतं. पिऊपीत जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. अरे तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागते. तू तेवढी कडी बसून घे ना. याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ पुन्हा काय होईल तर, बरोबर आहे? एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी घेतली आणि आपल्याला पेढे खाय बोलवलं, आपलं काम काय? चांगली घेतली हो तुम्ही गाडी, अहो नाही होणार आमच्याकडून एकनाथराव, पण तुमच्याजवळ 4 असल्या तर तुम्ही 4 थोड्याच फिरवणार आहे. एखादी आमच्या उपयोगाला येईन ना. आनंद आहे आम्हाला, तुम्ही गाडी घेतली तर आनंद आहे. कौतुक करा, पेढे खा, निघून या, आपलं काम झालं. ते कौतुकही करत नाही आणि पेढेही खात नाही. 4 माणसं बाजूला घेतं आणि चर्चा करतं. हप्त्यावर घेतली असेल, हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय आहे? हा, देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, तुझ्या पोटात गोळा उठायचं काय कारण आहे? बोला, बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा बघा, एकटा माणूस समाधान सगळ्याचं नाही करू शकत. आणि तुम्ही बी अपेक्षा ठेवू नका की मी केलं म्हणजे सगळ्यालाच आवडल, होत नाही. देवाचे विरोधक आहेत आपण, तर माणसे. काहीला राम आवडतात तर काहीला कृष्ण आवडतात, काहीला कृष्ण आवडतात तर काहीला भगवान शंकर आवडतात, काहीला भगवान शंकर आवडतात तर काहीला स्वामी समर्थ आवडतात, काही स्वामी समर्थाचे भक्त आहे तर काही गजानन बाबाचे, काही गजानन बाबाचे तर काही साई बाबाचे. हे पक्ष जे आहेत, कळलं माझं बोलणं? त्याच्यामुळं हे सगळ्याचं समाधान माणूस करू शकत नाही. काही म्हणतात त्या सानप महाराजाचं कीर्तन घ्यायचं नाही, नवरा बायकोची फाडकती व्हायली, माया कीर्तनाचं काय घेऊन बसला. मी अपेक्षा ठेवत नाही महाराज चांगलं म्हणावं, ज्याला म्हणायचं ते म्हणाल, ज्याला नाही म्हणायचं नाही म्हणत. आणि दुसऱ्यानं चांगलं म्हणल्यावर आपण सुखी व्हावं, हे चाब्या दुसऱ्याच्या हातात देऊच नका. कळलं माझं बोलणं? जिच्यासाठी रात्रंदिवस आपण धडपड करतो, ज्या लेकरासाठी आपण एवढ्या कमाया करतो, ते पोरग लाता मारून घराच्या बाहेर काढतं. याच्यापेक्षा जवळचं नातं कोणतं आहे? बोला, याच्यापेक्षा जवळचं नातं आहे का? ते पोरग मायबापाला सांभाळत नाही, बरोबर आहे ना? ते पोरग आज मायबापाला सांभाळत नाही, मग आपण समाजाकडून काय अपेक्षा ठेवाव्या? मानतात, चांगली गोष्ट आहे. म्हणून बालाजीराव या ठिकाणी एकच सांगेन मी जाता जाता, की आपल्या सगळ्यांना एक जमिनीवरचा माणूस मिळाला, एक आपल्यातला माणूस मिळाला, बरोबर आहे? बरोबर आहे का? काही आमदारा खासदाराच्या घरालोक जायचं असेल तर 4-4 दिवस परेशान व्हावं लागतं, भेट होत नाही. पण तुमचा आमदार भेटीची वाट पाहत नाही, तुमची अपेक्षा नसतानाच तुम्हाला भेटून जातो. अजून काय पाहिजे तुम्हाला, बरोबर आहे का?
म्हणून आणि आता तर समर्थाचा आशीर्वाद आहे, काही ताणच नाही. आता भिवू नकोस, आहेत ना पण नक्की. नाही कळलं का तुम्हाला? हा, भिवू नकोस, मी तुझ्या स्वामीचा मंत्र या, बरोबर आहे का नाही? म्हणून भगवंतांनी त्यांना उदंड निरोगी आयुष्य द्यावं आणि तुमच्या सगळ्यांची सेवा त्यांच्या हातून घडावी. आणि येणाऱ्या पुढच्या काळात आज आमदार म्हणून आहेत, उद्या मंत्री म्हणून मिरवावेत, एवढी स्वामीकडे प्रार्थना करूयात. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी वाणेल तसं 11लाच सोडणार होतो, पण 10 मिनिटं पुन्हा जास्त वाढवली. कारण तिकडं त्यांच्या व्यापामुळं सगळे कामं कोणाकडं, इकडं नाचं काम चालू आहे. मी रोज आम्हाला होता, लक्ष्मणाला नव्हता. पण रामाच्या वनवासात लक्ष्मणानं साथ दिली, तसं आमच्या साहेबांच्या सहकार्यासाठी कामासाठी आमच्या एकनाथरावाची साथ आहे. आणि या भावा आणि दुसरे भाऊ, काय नाव आहे त्यांचं, राजेश दादा, या भावांचं एकत्रित आहे कुटुंब सगळं. वा वा वा, टाळ्या वाजवा जोरदार. किती सुंदर आहे सांगा. एकत्रित कुटुंब आहे. ज्याला घर जपणं जमलं त्याला माणसं जपता आली. ज्याला आपल्याला लागलेले चटके कळतात त्याला परक्याला लागलेले चटके कळतात, बरोबर आहे. ज्याला घर सांभाळता आलं त्याला सगळं सांभाळता आलं. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या परिवाराला धन्यवाद देतो. करमलं का तुम्हाला? बरं वाटलं का? बरं. आता पुन्हा जाता जाता एकच आहे, स्वामी समर्थांचा आज प्रगट दिन आहे. आजच्या दिवशी एक निर्णय करा की मी जीवनातली एक तरी वाईट गोष्ट या मंडपात सोडणार आणि एक तरी चांगला सद्गुण घेऊन इथून जाणार. मग काहीतरी वाईट व्यसन या मंडपात सोडून द्या आणि काहीतरी चांगलं घेऊन जा, एवढी विनंती करतो. आले इथं रिकाम्या हाताने जाऊ नका, न्या दुसऱ्याच्या चपला. हा, सर्वांना धन्यवाद. वाणीला विराम. ज्ञानेश्वर मने सांडा घाटे नका भरू पोटे, भारी दोहीकडे मुख बसरू निगडे, कंठी धरिला कृष्ण मने अवघातली प्रकाश, वाटू एकमेका वैष्णवच्या वापुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, वाटू एकमेका मने भूमंडळी आम्ही बळी, वाटू एकमेका वैष्णव विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय बोली झाले समाधान तुमचे देखील आता सुरवारी कपडे ते सापडे देखील आता